सुस्वागतम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण बोर्ड कृतीपत्रिका किंवा प्रश्नपत्रिका आणि त्याची उत्तरपत्रिका पाहत आहोत. इयत्ता 12वी बोर्ड परीक्षेची मराठी विषयाची ही कृतीपत्रिका किंवा प्रश्नपत्रिका आहे. 12 फेब्रुवारी 2026 म्हणजे याच वर्षीची ही प्रश्नपत्रिका या चॅनलवर मी पोस्ट केलेली आहे. त्याची उत्तरं कशी लिहायची ते आज आपण समजून घेणार आहोत. सीट नंबर टाकण्यासाठी तुम्हाला प्रश्नपत्रिकेवर जागा दिलेली असते. 3 तासाचा वेळ आहे उत्तरं लिहायला. या कृतीपत्रिकेची 12 पेजेस आहेत आणि एकूण 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका किंवा कृतीपत्रिका आहे. मराठी इयत्ता 12वी आणि या वर्षीची ही प्रश्नपत्रिका आहे. हा अभ्यासक्रम 2021 पासून सुरू झाला 2021ला. तर तेव्हापासून प्रत्येक वर्षाच्या 2 प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील. मागच्या 4-5 वर्षातल्या प्रश्नपत्रिका अभ्यासल्या तर येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला अतिशय फायदा होणार आहे. त्यासाठी या चॅनलची प्लेलिस्ट पाहून घ्या. चला पाहूया मराठी विषयाची कृतीपत्रिका कशी सोडवायची ते. प्रश्नपत्रिकेत किंवा कृतीपत्रिकामध्ये सूचना दिलेल्या असतात, वाचून फॉलो करायच्या. 1. आकलन कृती व व्याकरण यामधील आकृत्या किंवा चौकटी पेनाने अथवा पेन्सिलीने व्यवस्थित काढाव्यात. 2. स्वच्छता, नीटनेटकेपणा व लेखन नियमांनुसार लेखन याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे. म्हणजे शुद्ध लेखनाकडे लक्ष द्यायचे आणि छान पेपर लिहायचा. नवीन कृती नवीन पानावर लिहायची. आता या कृतीपत्रिकेमध्ये एकूण 5 विभाग आहेत. गद्य, पद्य, कथा, उपयोजित मराठी, व्याकरण आणि लेखन. एका व्हिडिओमध्ये या सगळ्यांची उत्तरं घेणं मला शक्य नाही, म्हणून मी त्याचे 5 भाग आहेत त्याप्रमाणेच व्हिडिओ करणार आहे. आज आपण विभाग पहिला गद्य यावरच्या कृती आपण सोडवणार आहोत आणि लवकरच पुढील व्हिडिओ पण येतील. त्यासाठी चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं असेल तर मी व्हिडिओ अपलोड केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. चला विभाग क्रमांक पहिला गद्य विभाग यावरील कृती आपण सोडवूया. विभाग पहिला गद्य. गद्य म्हणजे धडे. यावर 20 गुणांच्या कृती विचारलेल्या असतात. कृती क्रमांक 1 खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. 8 गुण आहेत आणि उतारा पुढील पानावर आहे, पण उत्तर आपण लगेच घेऊया कारण ही कृतीपत्रिका यापूर्वीच मी पोस्ट केलेली आहे. 1. कर्ज काढून वाहन खरेदी करण्यामागची कारणे. 2 गुणांच्यासाठी 2 चौकटीमध्ये य आणि र 2 उत्तरं लिहायची आहे. त्याची कारणं परिच्छेदात आहेत. परिच्छेद काळजीपूर्वक वाचला की उत्तर सापडतं. आपण उत्तर पाहूया. इथे लिहायचं य इतरांशी मानसिक स्पर्धा करण्यासाठी आणि र आपल्या ऐश्वर्याचे प्रदर्शन घडवण्यासाठी. दुसरी कृती जीवन अर्थपूर्ण होण्यासाठी लेखकाने सांगितलेले तंत्र. 2 गुण आहेत. य आणि र 2 चौकटीत उत्तर लिहायचं आहे. उत्तर आहे य कामासाठी वाहनाचा वापर, र आटोक्यात राहील एवढाच वेग. 2-2 4 गुणांच्या या कृती आहेत. आता आपण परिच्छेद काय आहे पाहूया. वेगवशता प्राचार्य शिवाजीराव भोसलेंचा पहिलाच पाठ. कामापुरते आणि कामासाठी वाहन आणि आटोक्यात राहील एवढाच वेग हे तंत्र अनुसरले तर जीवन अर्थपूर्ण होईल. आपले जीवन अधिक प्रमाणात आपल्या वाट्याला यावे, ते कृतार्थतेने जगता अनुभवता यावे यासाठी उसंत लाभावी म्हणून वाहनांचा वापर करायला हवा. प्रत्यक्षात घडते ते वेगळे. इतरांशी मानसिक स्पर्धा करण्यासाठी, आपल्या ऐश्वर्याचे प्रदर्शन घडवण्यासाठी गरज नसताना कर्ज काढून वाहने खरेदी करणारे माणसे समाजात आढळतात. कोणतेही महत्त्वाचे काम नसताना पत्नीला मागच्या बाजूला बसवून आधुनिक दुचाकीने सहज फेरफटका मारून आले म्हणजे अनेकांना बरे वाटते. पण आहेच वाहन तर 4-6 मैलावरचे एखादे निसर्गरम्य स्थान किंवा मंदिर पाहण्यासाठी ही माणसे का जात नाहीत? एखादा लक्ष्मी रोड, महात्मा गांधी मार्ग किंवा जंगली महाराज रस्ताच का पसंत केला जातो? देहू, आळंदी, सिंहगड, बणेश्वर, विठ्ठलवाडीकडचे रस्ते का दिसत नाहीत? वाई, सातारा, फलटण, कराड अशा गावी वाहनांची एवढी निकड आहे का? शेतमळ्यात जायचे असेल तर तातडीचा भाग म्हणून कधीतरी वाहन लागेल. आपले राहणे गावाबाहेर होत असेल तर वाहनाचा उपयोग होईल. पण सहज आणि सुखाने येणे जाणे सोडून वेगाने एरझरा कशासाठी घालावयाच्या? आहेत गाडी तर मारूया चक्कर अशी भावना बाळगून रस्त्यावर अडचणी निर्माण करणारे रसिक संख्येने वाढत चालले आहेत. तिसरी कृती आहे स्वमत अभिव्यक्तीची 4 गुणांच्यासाठी.
जीवन अर्थपूर्ण करण्यासाठी वाहनाचा उपयोग होतो हे विधान तुमच्या शब्दात स्पष्ट करा. किंवा मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक याबाबतची तुमची भूमिका सुधारण लिहा. दोन्हीपैकी एकच सोडवायचं आहे आणि स्वमत अभिव्यक्ती आहे, त्यामुळे तुम्ही जे लिहाल ते बरोबरच असणार आहे. या परिच्छेदाला अनुसरून तुम्ही लिहायचं आहे. पाहूया आपण. मी दिलेलं उत्तर लिहा किंवा तुम्ही तुमचं वेगळं स्वतःचं उत्तर लिहिलं तरी चालेल. जीवन अर्थपूर्ण करण्यासाठी वाहनाचा उपयोग होतो हे विधान तुमच्या शब्दात स्पष्ट करा. उत्तर: जीवन अर्थपूर्ण करण्यासाठी वाहनाचा उपयोग होतो याचा अर्थ वाहन हे केवळ वेगाचे किंवा प्रवासाचे साधन नसून ते माणसाचे जीवन सुकर, समृद्ध आणि आनंददायी बनवणारे एक माध्यम आहे. वाहनाचा वापर योग्य आणि मोजक्या प्रमाणात केल्यास आपल्याला वाचलेल्या वेळेचा सदुपयोग स्वतःचा विकास, परिवार आणि समाजसेवेसाठी करता येतो. वाहनाचा योग्य वापर आणि जीवनाची सार्थकता. वेळेची बचत. वाहनामुळे दूरवरच्या प्रवासातील वेळ वाचतो, ज्यामुळे ती उसंत आपल्याला हव्या असलेल्या चांगल्या कामांसाठी व आनंदासाठी वापरता येते. कामापुरता वापर. वाहन हे केवळ आवश्यक आणि महत्त्वाच्या कामासाठीच वापरले पाहिजे, विनाकारण वेगात फिरण्यासाठी नव्हे. वेगावर नियंत्रण. वाहनाचा वेग आटोक्यात ठेवल्यास अपघात टळतात आणि सुरक्षितता लाभते. नात्यांचे जतन. वेळेचे नियोजन झाल्यामुळे आपण आपल्या आप्तांना व मित्रांना वेळ देऊ शकतो, ज्यामुळे सामाजिक संबंध दृढ होतात. जर आपण वाहनाचा अतिरेक टाळून फक्त गरजेपुरता आणि आटोक्यात राहणाऱ्या वेगाने वापर केला तर आपले जीवन खऱ्या अर्थाने शांत, सुसंवादी आणि अर्थपूर्ण होईल. दुसरी कृती आहे किंवा मध्ये मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक याबाबत तुमची भूमिका सोदाहरण लिहा. मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. स्वमत. माझ्या मते वाहनाला असलेला ब्रेक जितका महत्त्वाचा आहे त्यापेक्षाही चालकाच्या मनाचा ब्रेक अधिक महत्त्वाचा आहे. कारण वाहनाचा वेग वाढवायचा की कमी करायचा हा निर्णय चालकाचे मन घेत असते. त्यामुळे मनावर संयम असेल तरच अपघात टाळता येतात. आज अनेक रस्ते अपघातांचे प्रमुख कारण म्हणजे अतिवेग. काही जण वेळ वाचवण्यासाठी तर काही जण थरार अनुभवण्यासाठी भरधाव वेगाने वाहन चालवतात. अशावेळी जर चालकाने मनाचा ब्रेक लावून वाहतुकीचे नियम पाळले, वेगावर नियंत्रण ठेवले आणि इतरांच्या सुरक्षिततेचा विचार केला तर अनेक अपघात टाळता येतील. उदाहरणार्थ, शाळेजवळ, गर्दीच्या ठिकाणी किंवा वळणावर वेग कमी करणे हे मनाच्या ब्रेकचेच लक्षण आहे. त्यामुळे पादचारी, लहान मुले आणि इतर वाहन चालकांचे प्राण वाचू शकतात. म्हणूनच वाहनाच्या ब्रेकपेक्षा मनाचा ब्रेक अधिक प्रभावी आहे. प्रत्येक वाहन चालकाने संयम, जबाबदारी आणि सुरक्षिततेची जाणीव ठेवून वाहन चालवले तर रस्ते अपघातांचे प्रमाण निश्चितच कमी होईल. म्हणूनच मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक हे वाक्य प्रत्येक वाहन चालकाने आयुष्यात अंगीकारणे आवश्यक आहे. पुढची कृती आहे आ. खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. 8 गुण आहेत. आता परिच्छेद पुढच्या पानावर आहे. कृती सोडवू आपण. 1. प्रथेप्रमाणे लेखकाचे झालेले स्वागत. 2 गुण आहेत. य आणि र इथे 2 उत्तरे लिहायची. उत्तर आहे य पुष्पगुच्छ देऊन, र नारळ देऊन. 2. चित्रकार लेखकाला नारळाकडे बघून दिसलेले दृश्य. 2 गुण आहेत. य आणि र उत्तर लिहायचं आहे. तिथे येणार आहे 5-7 वर्षाच्या मुलीच्या डोक्यासारखे, नारळाची शेंडी मुलीच्या पोनीटोल सारखी. आता आपण उतारा पाहूया. व्यंगचित्रेमधला उतारा आहे. मी बऱ्याच कार्यक्रमांना जात असतो, तिथेही या चित्रांचे स्रोत मला सापडतात. असले कार्यक्रम हे कच्चा माल पुरवणारे मार्ग आहेत माझे. प्रयत्न केला तर किती चांगले धागे हातात येतात याचं प्रत्यंतर देणारा एक प्रसंग एका अतिशय साध्याशा कार्यक्रमात घडला. प्रथेप्रमाणे त्या लोकांनी मला पुष्पगुच्छ आणि नारळ दिला. तो घेऊन मी टेबलावर ठेवला आणि शांतपणे खुर्चीत बसलो होतो. बोलणारा माझी कुठून जमवलेली माहिती उपस्थितांना सांगत होता. मला त्यात स्वारस्य नव्हतं. मी टेबलावरच्या नारळाकडे बघत होतो. बघता बघता मला ती नारळाची शेंडी, नारळाचा तो लहानसा आकार 5-7 वर्षाच्या मुलीच्या डोक्यासारखा वाटायला लागला. नारळाची शेंडी तिच्या पोनीटेल सारखी बांधलेली हे स्मरणात घिरट्या घालायला लागलं. कार्यक्रम संपला. घरी आलो. बाकी सगळी कामं नेहमीसारखी सुरू होती. रात्री 10 नंतर मी समोर ड्रॉइंग पेपर घेऊन बसलो. त्यावर चित्र चितारत गेलो. ते अशा क्रमानं. देवळासमोर दगडावर आपटून नारळ फोडतात. नारळ फोडणारा तो पुरुषी हात मी चितारला. तो नारळ नसून ते चिमुरड्या मुलीचं डोकं आहे हे सूचित व्हावं म्हणून त्या नारळाला बारीकसा कानातला
डूल दाखवला. त्यानं तो नारळ दगडावर आपटण्यासाठी वर उगारला आहे आणि त्याचबरोबर मी दुसरा हात एक दाखवला आहे, ज्या हातानं तो नारळ उगारलेला पुरुषी हात धरून ठेवला आहे. स्त्री भ्रूण हत्येबद्दलचं एक पोस्टर त्यातून तयार झालं. तिसरी कृती आहे स्वमत अभिव्यक्तीची 4 गुणांची 2पैकी एकच लिहायची. लेखकाने चित्रातून स्त्री भ्रूण हत्येविरोधी दिलेला संदेश तुमच्या शब्दात लिहा किंवा समाजातील अनिष्ट रूढी याविषयी तुमचे विचार स्पष्ट करा. आता आपण इथे उत्तरं सगळीच घेणार आहोत. दोन्हीही कृतींची उत्तरं आपण पाहूया. लेखकाने चित्रातून स्त्री भ्रूण हत्येविरोधी दिलेला संदेश तुमच्या शब्दात लिहा. लेखकाने चित्राद्वारे स्त्री भ्रूण हत्येच्या विरोधात अत्यंत प्रभावी आणि महत्त्वपूर्ण संदेश दिला आहे. स्त्री भ्रूण हत्या ही एक अत्यंत गंभीर सामाजिक समस्या असून यामुळे समाजात स्त्री पुरुषांच्या संख्येत मोठे असंतुलन निर्माण होते. मुलगी म्हणजे परके धन किंवा ओझे नसून ती देखील जीवन, समान हक्क आणि प्रेमाची पात्र आहे, हा विचार यातून मांडला आहे. स्त्री भ्रूण हत्येविरोधातील संदेशाचे पैलू: समानतेचा अधिकार. प्रत्येक मुलीला जगात जगण्याचा आणि जन्माला येण्याचा समान अधिकार आहे. मानसिकतेत बदल. मुलगा आणि मुलगी असा भेद करणारी संकुचित व पुरुषप्रधान मानसिकता बदलण्याची गरज आहे. समाजाची प्रगती. मुलींचे अस्तित्व संपवणे म्हणजे संपूर्ण समाजाच्या प्रगतीला आणि भविष्याला बाधा पोहोचवणे होय. आदर आणि संरक्षण. स्त्री भ्रूण हत्या रोखून मुलींच्या जन्माचे स्वागत करण्याची आणि त्यांना समान संधी देण्याची शिकवण यातून मिळते. किंवा समाजातील अनिष्ट रूढी याविषयी तुमचे विचार स्पष्ट करा. उत्तर: समाजातील अनिष्ट रूढी आणि परंपरा या मानवी प्रगतीच्या मार्गातील मोठे अडथळे आहेत. जुन्या व कालबाह्य प्रथा माणसाला मागे खेचतात, समाजात भेदभाव निर्माण करतात आणि व्यक्तींचे स्वातंत्र्य व हक्क हिरावून घेतात. या अघोरी प्रथांचे उच्चाटन करून विज्ञाननिष्ठ व समतावादी समाज निर्माण करणे ही काळाची गरज आहे. अनिष्ट रूढींचे दुष्परिणाम: असमता आणि भेदभाव. जातीभेद, वर्णभेद आणि वर्गभेदांमुळे समाजात दुरावा निर्माण होतो. स्त्री अत्याचार, बालविवाह, हुंडाबळी आणि मासिक पाळीच्या नावाखाली होणारा त्रास स्त्रियांचे जीवन कष्टमय करतात. अंधश्रद्धा, अंगात येणे, करणी, बुवाबाजी आणि अघोरी टोनगे यासारख्या गोष्टी माणसाची आर्थिक व मानसिक पिळवणूक करतात. विकासात अडथळा. या रूढींमुळे वैज्ञानिक दृष्टिकोन रुजत नाही व समाज मागासलेलाच राहतो. पुढची कृती आहे 4 गुणांची. खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. हा उतारा आपल्या पाठ्यपुस्तकात नाही, पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा उतारा असतो, म्हणून ह्या कृतीला अपठित उतार्यावरील प्रश्न असं म्हणतात. 1. जगाच्या दृष्टीने आजच्या युगाची ओळख. 2 गुणांच्यासाठी य आणि र उत्तर लिहायचे चौकटीत. तिथे उत्तर लिहायचे अणुविज्ञानाचे आणि कॉम्प्युटरचे. 2 उत्तरं य आणि र मध्ये लिहा. परिच्छेद आपण पाहूया. छोटेसे का होईना पण स्वतःचे घर असावे असे स्वप्न प्रत्येकाचेच असते, पण स्वप्नपूर्तीचे भाग्य फार थोड्यांनाच लाभते. एकेकाळी वडिलांनी घेऊन ठेवलेल्या ओसाड प्लॉटवर नाना खटपटी करून एक टुमदार बंगला बांधून मीही अशा भाग्यवंतांच्या पंक्तीत जाऊन बसलो. अर्थात हे भाग्य असे तसे आले नव्हते. बंगल्यासाठी व तत्सम गोष्टींसाठी मी निरनिराळ्या ठिकाणाहून इतकी कर्जे काढली होती की जगाच्या दृष्टीने अणुविज्ञानाचे व कॉम्प्युटरचे ठरू पाहणारे हे युग माझ्या दृष्टीने कर्जाचे व हप्त्यांचे ठरले होते. असे असूनही आणखी एक कर्ज काढून मी दणक्यात वास्तुशांत केली आणि बंगल्यात राहायला गेलो. आसपास थोडीफार वस्ती होऊ घातली असली तरी माझा बंगला त्या माळरानावर ओकाबोकाच वाटत होता. बंगल्याच्या आवारातच काय, पण बाहेर एकही झाड नव्हते ना झुडूप होते. सोयी गैरसोयीही बऱ्याच होत्या. तरीसुद्धा इट वॉज माय स्वीट होम. अविनाश हळवे. पुढची कृती आहे दुसरी. लेखक भाग्यवंताच्या पंक्तीत जाऊन बसले कारण. त्याचं लिहायचे 2 गुणांच्यासाठी. उत्तर आहे त्याचं कारण एकेकाळी वडिलांनी घेऊन ठेवलेल्या ओसाड प्लॉटवर नाना खटपटी करून एक टुमदार बंगला बांधला. अशा प्रकारे आपण पहिला विभाग पूर्ण केलेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण विभाग 2 पद्य ही कृती आपण सोडवणार आहोत. धन्यवाद. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. त्याचं कारण असं की तुम्ही लाईक केलं याचा अर्थ काम योग्य दिशेने होत आहे हे कळतं आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना या व्हिडिओचा फायदा व्हावा असं तुम्हाला वाटत असेल तर त्यांनासुद्धा तुम्ही लिंक शेअर करू शकता. अभ्यासासाठी आणि परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.